स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यात गाजते. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या साखरवाडी गावात आज आपण आलेलो आहोत. तर नक्की साखरवाडीकर ग्रामस्थ काय म्हणतात याचा आढावा घेण्यासाठी आज आपण स्थैर्याच्या वतीने साखरवाडी भागामध्ये आता सर्वे केला जातोय. सर्वे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची मतं जाणून घेतली जातात की माढा लोकसभा मतदारसंघात नक्की कोण निवडून येईल. चला तर आपण पाहूया नागरिक काय म्हणतात. दादा नमस्कार. नमस्कार. माढा लोकसभेची निवडणूक लागली. रणजित दादा निवडून येतील. 100% 1000% येणार. मोदीजींच्या नेतृत्वात राहुल गांधींचा काही उपयोग नाही ह्या देशात. मोदीजी यांचा चेहऱ्याकडे बघून आपण मतदान केलं पाहिजे. ओनली मोदी. कारण आज देशावर बघितलं तर सगळी संकट आलेली. राष्ट्रीय संकट, पाण्याचा प्रश्न होता. काय काय गावाला अजून पाणी नव्हतं. आज होळसारख्या गावाला पाणी नव्हतं प्यायला. आज जल जीवन मधनं स्वच्छ 1800 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आलेला आहे. खामगाव होळ ह्या भागात पंढरपूर रस्ता असेल, निरा नदीचा जोड प्रकल्प, कृष्णेचं पाणी इकडं उजनी धरणात येणार आहे. सगळ्या महत्वाचा कामाचा मोठा वाटा आहे. पंढरपूर हायवे असेल तर बारामती फलटण हायवे 50 वर्षात झाला नव्हता. आज ते 50 वर्षात नाही 10 मिनिटात फक्त गडकरी साहेबांचं आलं, सभे झाली की 10 मिनिटात फलटण बारामती रस्त्याचं मोठं काम झालेलं आहे. मोदींसाठी परत रणजितदादा निवडून द्यायचे असं तुमचं मत आहे? हो हो. बरं, चालेल. चला आपण पुढे मेडिकल मध्ये काय म्हणतात बघू. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल माढा लोकसभा मतदारसंघात? भाजपचे रणजित दादाला का भाजपचे रणजितदादा का लागतील? विकास त्यांचा बोलतोय. बर, म्हणजे त्यांच्या विकासासाठी परत रणजितदादा निवडून येतील असं तुमचं मत आहे? हा 1001% स्थैर्य विशेष मुलाखती घेत आहे. त्या निमित्ताने आज आपण साखरवाडी गावात आले आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. लोकसभेची निवडणूक लागली. हा धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजित नाईक निंबाळकर उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय होईल? धैर्यशील मोहिते पाटील प्रचंड मताने निवडून येतील. का धैर्यशील मोहिते पाटील का निवडून येतील? कारण जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ते काम आमच्या भागात काही सुद्धा नाही. त्यांना व्यवस्थित कारखाना चालू करता येत नाही. रामराजांच्यामुळे साखरवाडी भागातील कारखाना आमचा बंद पडलेला आता चांगल्या स्थितीत 1 नंबरनी चालू आहे. येथील बाजारपेठ सुद्धा त्याच्यामुळे चांगली फुललेली, नाही तर बाजारपेठेवर सुद्धा अवकळी कळा आली होती. बाजारात माणूस सुद्धा फिरकत नाही. बर, म्हणजे रामराजेंच्या मुळे धैर्यशील मोहिते पाटलांना मतं मिळतील असं तुमचं मत आहे? हा 1 नंबरनी सीट निवडून येणार एवढी मी गॅरंटी. नमस्ते दादा. हा नमस्ते. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. आता रणजितदादा पाहिजे. रणजितदादाच पाहिजे. हा का रणजितदादा का पाहिजे? 5 वर्ष शरद पवार होते. 5 वर्ष तोंड दाखवलं नाही शरद पवारांनी. मोहितेने 5 वर्ष तोंड दाखवलं नाही. दादानी 1 नंबर काम केले माड्यामध्ये. काय केलं दादांनी? पाणी आणले, एली आणली, रस्ता केलाय. रणजितदादा पाहिजे आपल्याला. बर बर बर, चला तर मग स्थैर्याच्या वतीनं माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वे केला जातो. त्यामध्ये फलटण तालुक्यात असणाऱ्या साखरवाडी गावामध्ये आता आपण आहोत. चला तर साखरवाडी मधल्या हॉटेलमध्ये काय माणसं म्हणतात ते आपण बघू. दादा नमस्कार. नमस्कार. माढा लोकसभेची निवडणूक राज्यात गाजते. रणजित नाईक निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत. काय वाटते तुम्हाला? रणजित दादा 1.5 लाख मतांनी येतील. का रणजितदादा 1.5 लाख मतांनी काय येतील? साखरवाडीमध्ये काय केलं दादांनी? पूर्वी आमच्याकडं मोहिते पाटील खासदार होते. ते खासदारस्थानी आमच्या साकोडी भागाला फक्त हायमॅक्स लॅम्प आणि एसटी स्टँड, बस स्टँड शिवाय काही मिळालं नाही. आता दादा खासदार असल्यामुळं आमच्या साकोडी ग्रामपंचायतीला दादाने आता ह्या 6 महिन्यापूर्वी 1 कोटी रुपये निधी दिला आहे. चालू काम आता आहे दादांचं. आणि त्याच्या परिस्थितीत तालुक्यातला खासदार असल्यामुळं आज आमच्या तालुक्याला कधीही माहीत नव्हतं की कामं तालुक्यात दादाने आणली आहे. तालुका आमचा फलटण तालुका MS53 होईल असं आम्हाला स्वप्न सुद्धा वाटतं. तहसील कार्यालय आलं, RTO ऑफिस आलं, MIDC सारखा मोठा प्रकल्प मार्गी लागला. साकोडसारख्या ठिकाणी तहसील कार्यालय आलं, ग्रामीण पोलीस स्टेशन आलं. तालुक्याच्या दृष्टीनं आम्हाला दादांची खूप गरज आहे. तालुक्यातून आम्ही दादांना कमीत कमी 1 लाख मताची लीड येणार आहोत. बर, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं की 100% रणजितदादा 1 लाख मतांनी निवडून येतील. आणि आज देशाचं नेतृत्व बघितलं आपण तर मोदींच्या हातात आहे. आज आपण मोदींची 10 वर्ष बघितली तर मोदींनी जो विकास केलाय
आणि रणजितदादाला मत म्हणजे मोदींच्या विकासाला मत. आणि 100% सर्वसामान्य जनतेचा कौल आज रणजितदादांकडे आहे आणि 100% रणजितदादा 1 लाख मत निवडून. दादा तुम्हाला काय वाटतं? मोदी रणजितदादा. आपण पुढे जाऊयात. नमस्कार. आपण काय नुसतं चर्चा तर करा. तुम्हाला कोण काय काय वाटतं तुम्हाला तुमचा खासदार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं कोण खासदार आवडतं? युवा माणूस असला ना त्याची विचारसरणी चांगली असते आणि तो फास्ट मध्ये पुढच्यांसाठी काहीतरी करल हे आपलं मत. आता माडा लोकसभेतनं दोन्ही सुद्धा युवा आहेत. धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा. दोघांपैकी तुम्ही कुणाला निवडाल? रणजितदादा इथे आपला धडाडीचा कार्यकर्ता धडाडीचा आहे, होतकरू आहे, पाळण्यासारखा आहे, माणसाच्या मात आधार देत. बस अशा माणसाचीच गरज आहे आजच्या काळात. दादा नमस्कार. 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 माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत. काय वाटते तुम्हाला काय होईल? रामराजेंची भूमिका महत्वाची ठरेल. रामराजेंची जी भूमिका आहे त्यानुसार हे होईल. हो 100%. तुमचं काय मत आहे? आमचंही तेच मत आहे. रामराजेंची जी भूमिका राहील त्या भूमिकेतूनच मोहिते पाटलांना मतदान होणार. रामराजेंनी अजून जाहीर केलंय का? केल्यातच जमा आहे. आता काय त्यांचे बंधू रघुनाथ राजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की बाबा आम्ही तुतारीच्याच पाठीमागे राहणार आहोत. त्याच्यामुळं बाकीचा काय प्रश्नच येत नाही तालुक्यात, आपल्या फलटण तालुक्यात. बरं. आज आपण साखरवाडी गावातील नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी आलो आहोत. नक्की साखरवाडीकरांना खासदार कसा व कोण हवा यासाठी आपण साखरवाडीमध्ये आलेलो आहोत. दादा नमस्कार. माडा लोकसभेची निवडणूक लागली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत. काय वाटते तुम्हाला काय होईल? काय आमच्या तालुक्यात रणजितदादांना आमचा आवाज निवडून येणार. दादांनी काय केले साखरवाडीसाठी? दादांनी साखरवाडीसाठी खूप काय केले. रस्त्यापासून पाण्याच्या प्रश्नापासून सगळं दादांनी केले. रेल्वे आली फलटण तालुक्यात इथून मागून रेल्वे बघितली होती, आता रेल्वे आली. त्यामुळे दादाच निवडून आपल्या तालुक्यात लीड आहे दादा. फलटण मधनं रणजितदादांना लीड भेटेल असं तुमचं मत आहे. नमस्कार. तुम्हाला काय वाटतंय? 100% रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येतील. त्यांनी रोजगाराचा एक प्रश्न नाईकबुमवाडीची MIDC मंजूर करून आणली. पालखी महामार्ग आणलाय, रेल्वे आणली. आता रेल्वे इथनं पंढरपूरला चालली, बारामतीला चालली. कॉरिडॉर रोड आणलाय, तो बी आता आपला मंजूर झालाय. आणि असा धडाडीचा नेता आपल्यालाच पाहिजे. तालुक्यातला आपला नेता रात्रीचा फोन जरी केला तरी ते उचलणारा माणूस आहे आणि सर्वसामान्यांच्या हाताला धावून येणारा माणूस आहे तो. त्याच्यामुळे तेच निवडून आला पाहिजे. समोर धैर्यशील मोहिते पाटील उभे. धैर्यशील मोहिते पाटलांचं काय आव्हान आहे का नाही? आव्हान असलं तरी त्यांच्या माळशिरस पुरतंच असेल असं वाटतंय मला. कारण त्यांचं एक चुलतं उभं होतं, कधी ते इकडे पुन्हा आलेच नाहीत. शरद पवार स्वतः खासदार होते, ते कधी आले नाहीत. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. राज्यामध्ये गाजती निवडणूक. धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे. तर काय वाटतंय तुम्हाला? काय आम्हाला धैर्यशील पाटील योग्य वाटतं. कसं या त्याच्या मागं असं आहे बरं का, हा जिल्हा राष्ट्रवादीचा मुळात होता. 9 आमदार आणि 2 खासदार होते एकेकाळी. त्या जिल्ह्याला एकही उमेदवार मिळू शकत नाही. 44 आमदार घेऊन आम्ही गेलोय युती सरकारमध्ये. काय मिळालं आम्हाला? बरं मागच्या काळात त्यांनी तरी काय केलेलं इथं? नमस्कार. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार आहे, कोण निवडून येईल? आता उमेदवार दोन्ही बी तुल्यबळ आहे. बर. आता कसं आहे, त्या भागात आमचे विचार केला तर महाराजांनी या कारखान्याचा प्रश्न सोडवला, शेतकऱ्यांचा कामगारांचा प्रश्न सोडवला असल्यामुळं साखरवाडी भागातील आणि या पंचकृषीतील शेतकरी असतील, कामगार असतील, जी महाराज साहेब सांगतात त्या पद्धतीनेच काम करण्याचा त्यांचा मानस आहे. रामराजे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे तुम्ही सगळे उभे राहणार. हा ठामपणे साखरवाडीची जनता रामराजे साहेबांच्या मागे उभे राहील. निश्चितच. चालेल. दादा नमस्ते. नमस्ते. माढा मतदारसंघाची निवडणूक लागली. धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे. हा. तर काय होईल तुम्हाला वाटतंय? यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर 100% निवडून येईल. कारण नाईक निंबाळकर का निवडून येतील? कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. आणि माढा मतदारसंघाचे जे प्रबलित प्रश्न आहेत ते बरेचसे त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न
केलेलं आहे आणि करतही आहे. बरं, पण समोरनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत. शरद पवारांची ताकद आणि प्लस मोहिते पाटलांची ताकद या ह्याच्यामध्ये काय होईल? नाही नसतं त्यांची शरद पवारांची ताकद आणि यांची मोहिते पाटलांची ताकद हे त्यांच्या फक्त माळशिरस तालुक्यापुरते प्रभावी आहे. पण एकंदर माढा मतदारसंघातून 5 ते 6 विधानसभा मतदारसंघ असतात, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. दादांनी पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी काय केलंय, तुम्हाला काय काय माहिती आहे? बरंच जे माढा मतदारसंघामधून या माढा मतदारसंघातून त्यांनी रेल्वेचं फलटण पंढरपूर रेल्वेचं सर्वे केलेलं आहे. फलटण बारामती रेल्वेचं जवळजवळ ते पूर्णत्वाला नेत आलेलं आहे. आणि नीरा देवघर पाण्याचा जो प्रश्न आहे शेतीचा तो बराचसा त्यांनी आता पूर्णत्वाला नेण्याचं काम चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली. धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजित नाईक निंबाळकर उभे आहेत. भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशी लढत आहे. काय होईल? देशात नरेंद्र मोदींचं वारं वाहत आहे. त्यांनी दिलेलं खासदारी कामच करतात आणि मोदींनी केलेली कामं जी मागच्या पंचवार्षिकला मुद्दे दिले ते राम मंदिर, CA कायदा असेल ते सगळे अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळं कुणी किती काय केलं तरी देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार 400 पार होणारच. त्यामुळे मोदींनी दिलेलं उमेदवार 100% आम्ही ती निवडून द्या. माढा लोकसभेत रणजित नाईक निंबाळकर बरोबर निवडून जातील असं तुम्हाला वाटतंय? 100%. दादा नमस्कार. नमस्कार. माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली. काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल, कोण उमेदवार आहेत? माढा मतदारसंघात बरं का रणजित नाईक निंबाळकरांचं काम छान आहे, तेव्हा तेच येणार निवडून. काय केलंय त्यांनी? बरेचसे केले आहे काम. उदाहरणार्थ तुम्ही सांगू शकता का काय काय केलं? ते काय आता रेल्वेचं आणलं, परत रेल्वे पंढरपूर ते आणलं, आणखी तुम्हाला सांगतो बरीचशी कामं केलेत त्यांनी. रस्त्याची तुमच्या भागासाठी काय केलंय? आमच्या भागासाठी बरंच केलं की आता बरंच दिसतंय की तुम्हाला बघा काय काय ते आता रस्ता आणलाय आमचं चालू आहे काम. तुम्हाला काय वाटतं दादा, काय होईल? धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजित नाईक निंबाळकर उभे आहेत. निंबाळकर जाणार कमळ. कशामुळं? डीपी जळला की दुसऱ्या दिवशी डीपी लगेच बसते दादांना. बरं. शेतकऱ्यांसाठी दादांचं काम चांगलं आहे. रणजित दादांनाच परत निवडून देण्यासाठी किंवा त्यांनाच मताधिक्य मिळाला असं तुमचं मत आहे? रणजित दादा निवडून. ठीक आहे. आज आपण साखरवाडी गावातील नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. यामध्ये बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. तर नक्की आगामी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने साखरवाडीकर जनता कुणाला कौल देतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.